बापू अरे त्या कंपनीचं नाव तर सांगले का मला माहित झालं पाहिजे प्रोटेक्शन कोणाचं आहे पप्पाचं नाव सांग फडके आडनाव का बाप म्हणजे त्यांनी विचार लेकर किती हुशार केले माय बापाला हात असतं माहित होते का मोबाईल मध्ये हुशार आहे नाही ना फक्त आडनावच माहित आहे का ना माहित आहे सांग अनु पप्पा पप्पाचं अनुप नाव आहे का पप्पा लॉकी अजय हर्ष 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 अनुप फडके यांच्याकडे जोरदार झालं अंश का काय ना त्याचं नाव किती रागा रागा सांगते बापाचं नाव भूलते त्याचं काय आम्हाला पाहिजे वंशाचे दिवे काही बापाचे नाव नाही घेता येईल म्हणून पोरी होऊ द्या दोन घरचे दिवे लावतात दोन पोरी आहेत का पुन्हा दोन होऊ द्या काय टेन्शन नका घेऊ ज्या हम खरे वा सरकार से बरे सरकार काय नाही करत आपल्या सरकारचं काही हात नाहीये आहे का नाही मग काय तर हे लेकरं म्हणजे प्रॉपर्टी आणि काय म्हणतो चाहने वाले कितनी पैदा लाल हो गए कि भिंजी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए मनु के जमाने में सदियों से हमारे हाल हो गए कि भिंजी को चाहने वाले कितने पैदा लाल हो मनु के जमाने से सदियों से हमारे हाल हो गए अरे लाचारी ओ गोद में जीना था हमारा पाटे भित्ती के करम से देखो आज सभी माला माल हो गए माला माल हो गए माला माल हो गए लेकिन मैं दावे के साथ कहती हूँ पैसे से भले ही तुम माला माल हो गए लेकिन विचारों से कंगाल हो गए इसलिए मनुवादियों के पीछे घूमना तुम शुरू कर दिए हो हे सत्यता आहे होऊन नाही लागलं रे कशामुळे कारण समाज एकत्रित नाही आहे आमचा आणि भले एका विहारात बसत असेल एकत्रित वंदना घेत असेल एकमेकांच्या माहितीतही जात असेल ते तर शेवटचे भेट कोणी देते पण जेव्हा आम्ही शासन करते जुमात व्हायला जातो तेव्हा आम्ही याच्या त्याच्या खिशात हात घालतो ना रस्ते सोडून देतो आपले हे सच्चाई आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मला आजचा विषय महत्वाचा काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका संघर्ष करा संघटित व्हा सगळे एकत्रित या ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मी परिपूर्ण झालो त्या दिवशी जा आणि आमच्या घराच्या भीतर नेऊन ठेवा की मला शासनकर्ती जमा व्हायचं आहे आम्हाला शिक्षणकर्ती जमा व्हायचं नाही आहे साहेब तुम्ही जे स्वप्न पाहिलं ते तुमच्यापर्यंतच राहिलं आम्ही फक्त झेंडे घेऊन पुन्हा जमा झालो लोकांचे आमचा झेंडा आम्ही कधी पुढे येऊच दिला नाही आणि म्हणून तर मनुवादी छाती काढून आमच्या दीक्षाभूमीवर हल्ले करतात मध्ये हिंमत द्यायची आज या दीक्षाभूमी या नागपूरच्या या पवित्र भूमीमध्ये ही गायिका चंद्रपूर आली 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर आले आणि सगळ्या बौद्ध माई या दीक्षाभूमीला कळून गेले त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर 1956 साली चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आले आणि आम्हाला बौद्ध माई केलं आम्ही काय केलं समाजासाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आणि म्हणून माझ्याकडे जे फरमाईश गीत आलेलं आहे ते घेऊन येत आहे. अरे बने हे मला या नागपुरात 2-2 कोटीचे घिराय लोकांचे, पण एखादा समाज बांधव माझा जर 500,000 वर्गणी मागायला गेला ना साहेब, तर ते बायको इशारा करते घरात व्हा म्हणजे तुम्हाला अक्कल नाही. हे हकीकत आहे. त्या नवऱ्याची अक्कल काढते कोण? ते बाई जिने खरंच काही अक्कल नाही. हे सत्यता आहे. समाजाचे 4 लोक गेले ना दरवाज्यावर की साहेब जे साजरी करायची ठरवलं तर ते बायको मागून इशारा करते तुम्हाला अक्कल नाही. ते घरात व्हा, त्याला सांगा उद्या या तोरी बायको त्या नवऱ्याला पटवते आणि सांगते 2,000 नाही 500 द्या. आणि त्याला सांगा की कमिटीच्या फटू आला पाहिजे त्या बॅनरवर. काय नाही साजरा आहे त्या नवरा घरात घेऊन बस. समाजाचं काम कोण करी? हा तसा तर लई मस्त छाती चालून चालते ना तो. मी का म्हणते बघा, टूट भिकारी बने हे माला इसकी बदौलत बाबा साहब की फिर भी मालामाल बन के भी विचारों से कंगाल हो गए. कैसे? गुलामी का टूट गया बने हे माला, गुलामी का टूट गया भिखारी बने हे माला. ये है मेरे समाज नहीं कहता है. किसकी बदौलत मालामाल बन गया? अरे तुम्ही का रोजी घेऊन बसवलेले का गाणे ऐकासाठी? का कोणा पक्षाची सभा चालू आहे? तसं चालू आहे नाही का? इथं बाबासाहेबांचे लेकर कमी आहे ना, पक्षाचे कार्यक्रम होतात ना सभेचे. 200 रुपये मजुरी घ्या बाई, येऊन गर्दी करा बाई. तसे बसले का तुम्ही? का बाबासाहेब जयंती साजरी करायला बसले? मुली सगळा आता बाबा 2025 मध्ये झाली असती, पण मला समाजानं मध्ये पाडलं आणि ते दुखणं घेऊन मी आता गाणे म्हणून राहिली. मग काय तर दुखलं नाही तर काय तर 2025 मध्ये मी आमदार झालीच की माझ्या समाजानं मध्ये पाडलं. हे काय कोणा पक्षाची सभा आहे का? काय रोजी घेऊन तुम्हाला आणलं का? ते तुमच्या बाप्पाची जयंती आहे रे, बाप्पाची जयंती म्हणून कशी झाली पाहिजे. भिकारी बने हे मला, अरे भिकारी बने हे मला. किशोरभाऊ फुलमारे, काय बात आहे. आमच्या दादांसाठी जोरदार टाळ्या. सामाजिक कार्यकर्ता याच्यापेक्षा पदरी मोठी कोणतीच नाही जगात साहेब. या जगात सामाजिक कार्यकर्ता हा जो विषय आहे याच्यापेक्षा कोणतीच मोठी पदवी नाही. जोरदार भावासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मग हा मुलगा आहे बघा, त्यांना बाबासाहेबांनी मालामाल केलं. आणि कसं भिकारी बने हे माला, अरे गुलामी का टूट गया.
पिक्चर भी बाकी है। चलते वो शेर की छाया गाईस कसं चालते चलता वो शेर जैसी चलते वो शेर की क्योंकि दुआओं से वो जीते हैं, जैसे मैं जी रही हूँ। क्योंकि बहुत सारे पंकज भाऊ जहां आम्ही खूप सारा पुरस्कृत केलं, पैसे देऊन मला त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। आज जिनके सर पे बुजुर्गों का साया है उनको कभी दवा लेने की जरूरत नहीं पड़ती, वो दुआ से ही मालामाल है, जशी मी आहे। कारण 2014 पासून मी सुद्धा वृद्धाश्रम चालवत आहे, माझ्याकडे वृद्धाश्रम आहे। मी स्वार्थ सेवा गाडगे महाराजांच्या पुण्याईने 10 कलमी कार्यक्रम मी करते निस्वार्थ बने। जेवढे तुमच्या घरात म्हातारे नाही तेवढे माझ्याजवळ आहेत, 35 ते 40 मुद्दा आहेत सर। आणि इतका आशीर्वाद आहे मला, इतका आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे। तुम्हाला कधी गोडी घ्यायची गरज पडत नाही, कधी बिमार पडत नाही, डॉक्टरने तुम्ही तोंडही दाखवत नाही। आशीर्वाद तेवढा आहे सगळ्यांचा। ज्या पोरांच्या मायबाप पोचले नाही होतं त्यांना माझ्याजवळ आणून द्यायचे, आणि सरकारचा आम्ही 1 रुपया घेत नाही, 1 रुपया घेत नाही। मग तुम्ही म्हणून बाई कसा आश्रम चालवते, मलाही काही नाही करायला लागत, मी फक्त तोंडाला प्रसिद्धी करते, मला तुम्हीच सगळे देता। चालून राहिलं का नहीं? कैसे शुरुआत तो करो, कारवा अपने आप बढ़ते जाता है। ये मैंने छोटी सी शुरुआत की, और मैं कहीं कहना क्या चाहती हूँ, देखिए बुजुर्गों की है ये जुबान है, बुजुर्गों की है ये जुबानी, तुम जो आए देखो डाल, नाचती है देखो डाल, ये है मेरे दीक्षाभूमीच्या या पवित्र भूमीत जर असे कारनामे होऊ शकतात तर मग खेडोपाडी काय अवस्था असेल आमच्या लोकांची। रोज फेसबुकवर व्हॉट्सअपवर वेगवेगळे व्हिडिओ येतात माझ्या समाजावर अत्याचार होण्याचे। तिकडे माझ्या समाजाचा माझा भाऊ जो शिक्षण घेत होता त्याला मारून टाकलं,
सोमनाथ सूर्यवंशी परभणी तेवढं मोठं काढून झालं दीक्षाभूमीवर ते तेवढे लोकांनी खड्डे खणून ठेवले. काही त्याचे मायबाप गाळाचे होते का नाही त्याच्यामध्ये त्याला काही गुंफुनी आमच्या खाजवाची. आणि आम्ही बी बाबासाहेब आले हो ना काही ऐरे काही थोडी हो क्या क्योंकि हम जाने वाले हैं कुछ और बात रखते हैं वक्त आने वाले दुश्मन के साथ हाथ रखते हैं. भगवान जी का बदला तो हम अपना ले सकते हैं लेकिन तो भूतन के घराने से हम ताल्लुकात रखते हैं. माझे स्वतःचे एवढे चांगले चांगले विषय आहे की सगळे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आणि फक्त भेट द्यायचा आहे मला. आणि प्रताप सिंग छोडो आदरणीय आमचे मोठे बंधू गिरीश पांडव साहेब आमचे लाडके आमदार इथे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमच्या समाजाचं एकूण नेतृत्व सगळ्यांना घेऊन चालणारा आमचे मोठे बंधू आणि ते सतत छोट्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचा सांभाळ करत असतात. सगळ्यांना आपल्या परिवाराचा हिस्सा समजून चालतात असे आमचे गिरीश भाऊ पांडव इथे पोहोचलेले आहेत लाडके आमदार. त्यांच्यासाठी जोरदार ताकदीनिशी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दीक्षाभूमी भरलेली असते आणि विशेष या नागपूरच्या या पवित्र भूमीमध्ये प्रत्येक घरातून प्रत्येक जण पैसा धान्य पाणी चहा जमेल ती मदत रस्त्यावर आणते आणि बाहेरून आलेल्या सगळ्यांची व्यवस्था करते. म्हणून नागपूरकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ही व्यवस्था मी स्वतः बघितली आहे. ही व्यवस्था मी स्वतः बघितली आहे. एकही नागपूरमध्ये आलेला व्यक्ती उपाशी जात नाही.
हर साल म्हणजे तयारीला लागतात आपण 2 महिन्यामध्ये 20 लाख अति बार किसके वजह से आते तुम्ही बनवलं असतं तर लोक आले असते का बोलावून पावर येते का अरे लग्नाची पत्रिका दिली तर लग्नाला आले नाही येत लोक इतके डेंजर आहे फक्त मोजकी पैसे तुमच्यावर प्रेम करणारे लोक येतात का नाही लोकांकडे पैसा वेळ आणि माणूस हे सगळ्यात कमी आहे आजच्या कंडिशन मध्ये आणि हे जर जाऊन त्या माणसाला कमवता आलं गेलं भाऊ तो तुमच्यासारखा आमदार झाला ज्याने कमवता आलं तर माझ्यासारखा गायक झाला हे म्हणजे काय भाऊने हे सगळं कमवलं मध्ये कमवता झालं नाही म्हणून मी गायकच राहिली पण तरी हरकत नाहीये तुमच्याकडे पैसे सुद्धा प्रचार कराले आम्ही काय म्हणतो 20 लाख आते 12 अरे लाख करोड आते 12 ये मेरे काही समजून ना बाबा एवढी मोठी साडी घालून आली नाचतील तर तुम्ही पडून जाल ना सगळे ये भी भिकारी वो भी भिकारी ये भी भिकारी ये भी भिकारी तुम्ही लई वेळची मग तुम्ही हसू राहिले गाणं समजून राहिले का मध्ये हसू राहिले गाणं समजून राहिले का याच्यासाठी टाळ्या वाजव जरा असं आपल्या लोकांचं कौतुक झालं पाहिजे हा म्हणजे मी रागी म्हणून टाळी वाजवली म्हणजे माणसाला तो ओळख पाहिजे मग दादा ये भी भिकारी ये भी भिकारी आमचे राहुल फुलगुरुजी इतके वर्गाने थकून गेले जो आला फाड पावते जो आला फाड पावते जो आला फाड पावते आता घरी गेले की बाई बी तुमची पावते फाडते त्याने तर पावते फाडाच लागल बाई राहुल फुलजी के 100 रुपये बोलने की भी शर्म आती है मेरे को 5000 होना 100 रुपयाचे आहेत का आमचे गुरुजी सांगा बरं तुम्ही गिरी 100 रुपये वाले आते हैं क्या 1.5 लाख रुपये वर्गाने म्हणजे आता बरी आणि समाजाची गायिका बिचारी लहान लहान लेकरं ठेवली तर गाणे म्हणाले आले आणि माझ्या भाऊ मला 100 देते सांगा 100 रुपये तुम्हाला आहे का तुम्हाला पावती फाडणं काय नाही तर घरी फोन करून सांगता याची पावती फाडा म्हणून ये भी भिकारी वो भी भिकारी समाजात एखादं चांगलं काम करायला जायचं असेल तर नवरा बायकोकडे सबूत के साथ सबूत देना करा की आता
भी भिखारी, ये भी भिखारी, भिखारी बने हैं